अहमदनगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगर रांगेत वसलेलं एक पवित्र आणि जागृत शिवस्थान, जिथे आम्हाला स्वतःच्या हाताने महादेवांना अभिषेक करण्याचं भाग्य लाभलं. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळीच शांतता देतं. चला तर मग आजच्या प्रवासात आपण भेट देणार आहोत रुद्रेश्वर महादेव मंदिर. नमस्कार मित्रांनो, भटकंती निसर्ग आणि नवीन ठिकाणांच्या शोधात तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात बंजारा प्रदीप. चला तर मग आजच्या नवीन प्रवासाला सुरुवात करूया. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आम्ही सर्व परिवारासह रुद्रेश्वर महादेव मंदिरासाठी निघालो आहोत. आमच्या घरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत महादेवाचं शिवालय वसलेलं आहे. सकाळी लवकर घरातून प्रवासाला निघताना मनात एक नेहमीच वेगळीच उत्सुकता आणि समाधान असतं. गाडी तयार असते आणि आमच्या सोबत या प्रवासासाठी संपूर्ण परिवार हे उत्साहाने तयार असतो. आज मनात एकच भावना होती, रुद्रेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन महादेवांना अभिषेक करण्याची. आमची गाडी आता रस्त्यावर धावू लागली आहे. सकाळचं शांत वातावरण असल्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. मोकळा रस्ता, दोन्ही बाजूला दिसणारे डोंगर, हिरवीगार झाडं आणि निसर्गाची शांत साथ. सकाळच्या त्या थंडगार वाऱ्यातून येणारी ग्रामीण हवा मनाला अगदी प्रसन्न करून टाकत होती. असा सुंदर प्रवास करताना वाटतं, ठिकाण जरी महत्त्वाचं असलं तरी प्रवासही तितकाच आनंद देणारा असतो. थोड्याच वेळात आम्ही रुद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात पोहोचलो. आम्ही सकाळी लवकरच येथे आल्यामुळे पार्किंगमध्ये फारशी गर्दी नव्हती, म्हणून आम्हाला सहजच गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळाली. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि मनात एक वेगळीच उत्सुकता होती. आता महादेवांच्या दर्शनाची वेळ जवळ आली होती. पायऱ्या उतरून मंदिराकडे जाताना मनात एक वेगळी शांत भावना निर्माण होते. प्रत्येक पायरीसोबत मन अधिक प्रसन्न होत जातं आणि डोळ्यासमोर दिसू लागतं ते सुंदर मंदिराचं प्रवेशद्वार. थोड्या क्षणात आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. मंदिर प्रवेश करण्यापूर्वी आम्ही हातपाय स्वच्छ धुतले. भारतीय परंपरेनुसार देवळात जाण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावं असं मानलं जातं. हातपाय स्वच्छ करून आम्ही मंदिर प्रवेश केला. त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य, नारळ, बेलपत्र, फूल आणि अभिषेकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू घेतल्या. संपूर्ण पूजेचे साहित्य घेऊन आम्ही आता महादेवांच्या अभिषेकासाठी मंदिराच्या आत प्रवेश केला. मनात एकच भावना, महादेवांच्या चरणी नम्र प्रार्थना. ब्राह्मणांच्या पवित्र मंत्रोच्चारात आम्ही सहपरिवार महादेवांना अभिषेक केला. मंत्रांचा नाद आणि भक्तिपूर्ण वातावरणात तो क्षण खरंच अविस्मरणीय होता आणि त्या पवित्र क्षणांचे काही सुंदर दृश्य आम्ही कॅमेऱ्यात कैद केले. ज्या पवित्र क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला. भाग्य आमचं की आम्हाला स्वतःच्या हाताने रुद्रेश्वर महादेव मंदिर येथील शिवलिंगास जल अर्पण करून अभिषेक करण्याची संधी मिळाली. फूल, बेलपत्र आणि नारळ अर्पण करून महादेवांच्या चरणी प्रार्थना केली. आमच्या परिवाराच्या जीवनात नेहमी सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य राहो. शिवलिंगाचे दर्शन घेताच मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. जणू काही महादेवांचा आशीर्वादच लाभला. महादेवांचे शांत आणि पवित्र दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मंदिराच्या बाहेरील परिसरात आलो आहोत. हे पवित्र स्थान म्हणजे रुद्रेश्वर महादेव मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे वसलेलं एक प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे. गर्भगिरीच्या सुंदर डोंगर रांगामध्ये वसलेलं हे मंदिर निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. लोककथानुसार एकदा नवनाथांनी येथे भंडारा केला होता. त्यावेळी भगवान शंकर वृद्धांच्या रूपात येथे प्रकट झाले आणि त्यानंतर या स्थानाला वृद्धेश्वर महादेव म्हणून ओळख मिळाली. मंदिराच्या परिसरात आपल्याला एक भव्य होमकुंड पाहायला मिळतो. असं मानलं जातं की येथे 33 कोटी देवतांच्या साक्षीने एक मोठा महायज्ञ पार पडला होता. आजही येथे होणारे हवन आणि धार्मिक विधी या स्थानाची पवित्रता अधिक वाढवतात. मुख्य मंदिराजवळ पार्वती मातेचं छोटं मंदिर आणि इतर देवतांचेही मंदिर आहे. तसेच येथे नंदी, मारुती आणि रुद्रेश्वर यांचीही मंदिरे पाहायला मिळतात, ज्यामुळे हा संपूर्ण परिसर अधिक आध्यात्मिक आणि शांत वाटतो. हे मंदिर नाथ संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. विशेष म्हणजे पैठणीतून भाविक कावडीने पाणी आणून महादेवांना अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते. मंदिराभोवतीचा हिरवागार परिसर, डोंगरांची साथ आणि शांत वातावरण हे सगळं पाहताना मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. खरंच अशी पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच श्रद्धा आणि शांततेचा सुंदर संगम आहेत. कथा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम म्हणजे रुद्रेश्वर महादेव मंदिर. जर तुम्ही या परिसरात असाल तर या पवित्र स्थानाला नक्की भेट द्या. हर 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 महादेव. महादेव. खरंच मित्रांनो, देवदर्शनाचा अनुभव तेव्हाच येतो ज्यावेळेस आपल्यासोबत आपला संपूर्ण परिवार असतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर बंजारा प्रदीपला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव.